आज मी टिफिनसाठी मेथीचे थेपले बनवते. तर मी गव्हाचं पीठ चाळून घेते. गव्हाचं पीठ चाळल्यानंतर मी त्याच्यामध्ये आहे ना जिरेपूड घालते. जिरेपूड, धनेपूड आणि थोडंसं चण्याचं पीठ घालायचं, लाल तिखट, हळद, दही, थोडंसं तेल घालते वरून मी आणि बारीक चिरलेली मेथी घालायची आणि ना मिरची, लसूण मी मिक्सरला जाडसर जरा वाटून घेतलेलं, बारीक नाही वाटायचं, जरा जाडसर वाटायचं, ते पण घातलं. परत मी सफेद तेल घातलं आणि मीठ वगैरे घालून व्यवस्थित आहे ना त्याला मळून घेतलं चांगलं, तेल वगैरे घालून. आधी ना सगळं मिक्स झाल्यानंतर आधी सुकंच आहे ना सगळं मिक्स करून घ्यायचं हाताने आणि मग नंतर हळूहळू पाणी घालून त्याला मळून घ्यायचं. तर माझी सकाळची गडबड असते कारण की माझा मुलगा 5:45पर्यंत घरातून निघतो, कारण की त्याची 6:15ला बस येते. 6:15पर्यंत त्याची बस येते. मग त्याला थोडंफार काही बनवलेलं असेल ना टिफिनला तर त्याला ते खाण्याचीसुद्धा म्हणजे त्याला खायलासुद्धा द्यावं लागतं, टेस्ट करायला. मग ते मला खूप गडबड असते. मग सकाळी सकाळी मी मग हे असं पीठ मळून घेतलं फटाफट. पीठ मळल्यानंतर त्याचे छोटे छोटे गोळे घेऊन आहे ना त्याचे पोळ्या लाटल्या आणि मग त्या तव्यावरती भाजून घेतल्या. हे ना बनवताना म्हणजे चहासोबत खूप टेस्टी लागतात. आता त्याला टिफिनला देणार आहे तर मग मी काय करणार की त्याला सॉससोबत देणार. नाहीतर मग तुम्ही असं चहासोबत खाल्लंत ना तरी पण खूप छान लागतं. भाजायला टाकल्यानंतर दोन्ही बाजूनी परतून झालं ना की ना दोन्ही बाजूला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आणि जास्त वेळ काय दाबून वगैरे भाजायचं नाही. असंच 2-3 वेळा परतून वगैरे भाजलात ना तर बघा किती सुंदर दिसतं. एकदा करून